हृदयात करुणा, प्रेम आणि एकात्मतेची दिव्य जाणीव जागृत झाली की मनुष्य आपल्या संकुचित स्वार्थांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाचे प्रभावी माध्यम बनतो. परोपकार, करुणा आणि परमार्थ या उदात्त मूल्यांनी अधोरेखित झालेला हा दिवस उच्च मानवी मूल्यांची जाणीव अधोरेखित करणारा ठरला. मानवाने मानवावर प्रेम करावे, एकमेकांचे आधार बनावे हा संदेश शब्दांच्या पलीकडे जाऊन जनमानसात ठळकपणे रुजला. मानव एकता दिवस 24 एप्रिल रोजी युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंहजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांनी निरंकारी राजपिताजी यांच्या सानिध्यात दिल्लीतील ग्राउंड क्रमांक 8 येथे अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. याचबरोबर देशभरातील हजारो निरंकारी सत्संग भवनावरही हा दिवस श्रद्धा आणि समर्पण भावनेने यशस्वीरित्या पार पडला. हे केवळ एक आयोजन नव्हते, तर प्रेम, सद्भावना आणि निष्काम सेवेचे प्रभावी प्रतिबिंब म्हणून ते सर्वत्र उमटले. संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री जोगिंदर सुखाजी यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरातील सुमारे 200 ठिकाणी रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या माध्यमातून जवळपास 40,000 युनिट रक्त संकलित करण्यात आले, जे निष्काम सेवा, परोपकार आणि मानवतेप्रती असलेल्या समर्पणाची भावना अभिव्यक्ती ठरले. युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंहजी यांच्या स्मृतीत साजरा होणारा हा दिवस वर्षभर चालणाऱ्या सेवा उपक्रमांचा प्रारंभ बिंदू आहे. या अंतर्गत देशभरातील सुमारे 705 ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार असून करुणा आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प यामागे आहे. विशेष म्हणजे रक्तदानाची ही पावन परंपरा मागील 4 दशकांपासून अखंड सुरू आहे. आत्तापर्यंत 9,174 रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून सुमारे 15,230 युनिट रक्त संकलित करण्यात आले असून मानव सेवेप्रती निरंकारी मिशनची अटळ बांधिलकी यामुळे अधोरेखित होते. मानव एकता दिवसानिमित्त पुणे जिल्ह्यातील संत निरंकारी सत्संग भवन, चंदननगर खराडी आणि काळेवाडी पिंपरी येथे आयोजित रक्तदान शिबिरात YCM रुग्णालय, औंध, ससून रुग्णालयातील अनुभवी डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदात्यांची आवश्यक आरोग्य तपासणी करून सुरक्षित, सुव्यवस्थित आणि प्रभावी पद्धतीने रक्तदान प्रक्रिया पूर्ण केली. या उपक्रमातून 1,261 इतक्या रक्त युनिटचे संकलन करण्यात आले. संपूर्ण आयोजनात स्वच्छता, सतर्कता आणि सेवाभाव यांना विशेष प्राधान्य देण्यात आले. यामुळे हा उपक्रम केवळ जीवनदायी सेवापुरता मर्यादित न राहता मानवता, करुणा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे उच्च प्रतीक म्हणून समोर आला. युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंहजी यांनी सत्य, साधेपणा आणि सद्भावनेचा मार्ग दाखवत तरुणांना नशामुक्त जीवनाचा अवलंब करण्याचे आणि आपली ऊर्जा समाजसेवेसाठी वापरण्याचे आवाहन केले. बाबा हरदेव सिंहजी यांनी रक्त नाड्यांतून वहावे, नाल्यांतून नव्हे हा संदेश देत सेवेला जीवनाचा अविभाज्य घटक बनवले. हा सेवा संदेश सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आजही प्रभावीपणे पुढे नेला जात आहे. धन्यवाद जी. आज ये जो सुंदर रूप दिख रहा है कि कैसे मानव की सेवा के लिए, और ये प्रेरणा जिस तरह बाबा हरदेव सिंह जी महाराज ने बाबा गुरबचन सिंह जी महाराज के जीवन के ऊपर आधारित, तो ऐसे ही ये हर कोई अपने जीवन में ये भाव, ये अपने अहंकार को गवा के सिर्फ मानवता की सेवा के प्रति समर्पित मन रखे, तो ऐसे ही भावों से जब हर कोई युक्त होता है तो फिर ये एक कल्याण की, मानवता के कल्याण की भाव बहुत ही स्वाभाविक रूप में आते हैं. और ये जो अपॉर्चुनिटी मिल भी रही है, कितने सारे महापुरुष इसमें योगदान दे रहे हैं, तो उनके अंदर भी भाव यही है कि किस तरह एक दूसरे के उपयोग आ सकें, कहीं पे किसी प्रकार की भी जो सेवा अर्पित कर पा रहे हैं, चाहे आज वो रक्तदान का रूप बन रहा है, एक लाइफ सेविंग जो बात हो रही है, चाहे और सोशल इवेंट्स होते हैं जहाँ एक पेड़ लगाकर या साफ़ सफाई करके या और भी किसी भी ज़रूरत के समय जिस तरह की वो सेवा बन पाती है, तो भाव यहाँ मानवता का, मानवता के लिए, तो दातार कृपा करे कि ऐसा ही ये उत्साह भी बना रहे कि एक दिल से दिल तक प्यार वो सेवा रूप में
कोई भी कहीं पे भी हर एक के लिए समर्पित हो पाए। दातार सभी पे कृपा करे। धन निरंकार जी।